सो हॅलो एव्हरीवन, मी आहे तुमचा सानू डान्सर आणि आज ॲक्च्युलीमध्ये माझा व्लॉग निघतो आहे कारण काल माझा व्लॉग नाही निघू शकला काही कारणांमुळे. तर मी आता चाललेलो आहे एक मूवी बघायला, जी मूवी खूप चांगली आहे आणि त्याच्या बारेमध्ये मी तुम्हाला रात्री सांगणार पण आहे येताना. आता वाजलेले आहेत 9, तर मूवीचा टाईम आहे माझा 10:20चा माझा शो आहे. तर मी तोच बघायला चाललो आहे मेट्रो मॉलमध्ये. तर मी तुम्हाला पुढे सांगतो मी काय करणार आहे. सो गाईस, आता मी आलेलो आहे मेट्रो मॉलला आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागं पूर्ण मेट्रो मॉल. तर मी आता मेट्रो मॉलमध्ये जाऊन जी मूवी बघणार आहे त्या मूवीचं नाव आहे देऊळ बंद 2. देऊळ बंद 2 त्या मूवीचं नाव आहे. ती मूवी ॲक्च्युअलमध्ये खूपच भारी असे सगळे रिव्ह्यू देत आहेत. तर मी पण रिव्ह्यू देतो. तर बघूया मूवी कशी आहे काय आहे. तर मी तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन आता दाखवीन थोडंसं क्लिप वगैरे, आणि मग जेव्हा मी तिथून बाहेर निघीन तेव्हा तुम्हाला हे पण दाखवीन की ॲक्च्युअल ती मूवी होती कशी, ते मी तुम्हाला दाखवेन. सो गाईस, तुम्ही पाहू शकता हा पूर्ण मेट्रो मॉल. माझा वॉईस वगैरे तुम्हाला जर येत नसेल तर मी नंतर बघतो काय करू शकतो का. ॲक्च्युअलमध्ये इथं पोरं गाड्या पण चालवतात आणि हा पूर्ण मेट्रो मॉल आहे गाईस. ॲक्च्युअलमध्ये आज जी मी मूवी बघणार आहे ती आहे देऊळ बंद 2. आणि जर तुम्हाला या मॉलला म्हणजे या छानशा मॉलला यायचं आहे तर या मॉलचा ॲड्रेस मी तिकडं लिहून टाकेन. आणि कल्याण मेट्रो स्टेशन म्हणजे कल्याण मेट्रो जंक्शनवरनं जर म्हणजे अरे यार काय बोलतो आहे मी, ती मेट्रो लाईन पडणार त्याचंच आठवण येते मला. कल्याण रेल्वे स्टेशनवरनं जर तुम्ही ऑटोवाल्याला बोलले ना की मला मेट्रो मॉल सोडा, वेस्टवरनं रिक्षा धरायची आहे, तर तो तुम्हाला 30 रुपयामध्ये सोडून देईल. तर तुम्हाला या मॉलला यायला भेटेन. खूप सुंदर मॉल आहे. तर आज देऊळ बंद 2 जर मी जेव्हा पिक्चर तो बघितल्यानंतर त्याचे ॲक्च्युअलमध्ये काय म्हणजे माझ्यासोबत पण एक किस्सा घडलेला होता. त्या किस्साच्या बारेमध्ये मी पिक्चर बघून आल्यानंतर मी तुम्हाला सांगेन ॲक्च्युअलमध्ये तो किस्सा काय होता. तर पुन्हा माझा ब्लॉग बघत राहा, एंडिंगपर्यंत बघा. तो गाईस, पिक्चर संपलेला आहे. आता मी निघालेलो आहे. तर मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. आता पिक्चर कसा वाटला तुम्हाला? छान होता ना? तुम्हाला कसा वाटला? एकदम मस्त सुंदर. तर गाईस, पिक्चर खरंच खूप छान होता. आता मी खाली चाललोय, खाली जायचा रोड बघतोय मी. हा, सिड्याने जाणार आहे. इथं मला सिड्या दिसत आहेत. कसा वाटलं तुम्हाला? छान होता एकदम मस्त उत्तम. गाईस, पिक्चर खरंच खूपच भारी होता. मला तर लय आवडलं. तर मी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये एक गोष्ट सांगणार आहे. माझ्यासोबत पण एक किस्सा घडलेला होता. तर तो किस्सा काय होता तर मी तुम्हाला आता जाता सांगणार आहे. मी पण घरी आता निघालेलो आहे जायला. सो लेट्स सी की म्हणजे माझा फील कसा होता ते मी तुम्हाला शेअर करणार आहे नक्कीच. सो गाईस, आता रात्रीचे 2 वाजले आहेत आणि मी मूवी बघून निघालेलो आहे. तर भरपूर अंधार आहे. ॲक्च्युअलमध्ये मी येताना वॉकिंग करून आलेलो होतो आणि तुम्ही पाहू शकता की रात्रीचा 2 वाजताचा हा जो आपला नेतिवलीचा आणि सूचक नाकाचा या टाटा पॉवरचा रोड म्हणू शकता कसा दिसतो. तर रात्रीचे 2 वाजता मी मेट्रो मॉलच्या इथून एकटा चालत चाललेलो आहे. खूपच भारी वाटतं आहे. काहीतरी वेगळीच मजा असते. तर मी तुम्हाला माझा एक किस्सा सांगणार आहे आता की ॲक्च्युअलमध्ये माझ्यासोबत काय घडलं होतं ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि मूवी तर खरंच खूप भारी होती. तर सगळ्यांनी मतलब मी 5/5 स्टार देणार आहे मूवीला. तर तुम्ही नक्कीच बघा, मूवी तुम्हाला खूप आवडेल. देऊळ बंद 2 इतकी छान मूवी. प्रवीण तरडे सर आणि त्यांच्या वाईफने एवढं छान काम केलेलं आहे त्या मूवीमध्ये की, आणि सगळे ॲक्टर्स लोकांनी पण एवढं भारी काम केलेलं आहे. मला लय आवडलेलं आहे. सो आता मी तुम्हाला माझी स्टोरी सांगतो. ॲक्च्युअलमध्ये घडलं काय होतं. आय डोंट नो तुम्हाला माझा आवाज येईन का नाही, जेव्हा मी पुढे जाऊन सांगू माझं असं डोक्यात काय आहे नाही. घडलं असं होतं की मी एक दिवशी गेलेलो होतो माझ्या डान्सला, म्हणजे डान्सच्या वर्कशॉपला गेलेलो आणि माझी मैत्रीण माझ्यासोबत होती. आणि माझे मैत्रीण माझ्यासोबत असताना
म्हणजे आम्हाला रात्री आहे ना खूप उशीर झालेला त्या वर्कशॉपला, म्हणजे त्या डान्सच्या वर्कशॉपला खूप उशीर झालेला होता. आणि रात्रीचे काहीतरी आहे ना 10:30 वाजलेले होते आणि 10:30 वाजता तो वर्कशॉप संपला. आम्ही लोक निघालो. मी माझ्या मैत्रिणीला बोरिवलीला सोडलं आणि बोरिवलीला म्हणजे मी असं कसं जोरात पाऊस वगैरे चालू होता. आता जोरात पाऊस चालू असताना मला काय वाटलं की लाईक यार म्हणजे पोरगी एकटी आहे, तिला मी कसं स्टेशनवर सोडून देऊ. आणि स्टेशनवर असे म्हणजे काही बेवडे बावडे लोक होते, थोडे पिलेले वगैरे माणसं होते. मग मला आवडलं नाही तिला एकटं सोडायला. आणि मी तिच्यासोबत होतो हे ॲक्च्युअलमध्ये कोणाला माहिती नव्हतं. तिला मला घरी सोडवायचं होतं, तिला पोचवायचं होतं कसं पण करून. आणि तिला जर मी सोडवायला गेलो असतो तर मला घरी यायला बोरिवलीवरनं कल्याणपर्यंत एक पण ट्रेन नव्हती. ॲक्च्युअली एक पण ट्रेन नव्हती. तर विषय असा झाला, आता रात्रीचे 10:30 वाजलेले होते. मला ट्रेन कशी भेटणार? जर मी तिला सोडवायला गेलो तर मला एक पण ट्रेन नव्हती. मग मी तिला कसा पण करून त्या कांदिवली स्टेशनवर नेलं. बोरिवलीच्या पहिले कांदिवली येतं, कांदिवली स्टेशनपर्यंत नेलं. आणि मग तिला मी तिथं स्टेशनवर जसं उतरवलं तसे बेवडे बावडे काही होते. मग मी तिकडं रिक्षा शोधतो आणि वरतून धो पाऊस, एवढा जोरात पाऊस की एकही रिक्षा नव्हती भेटत. आणि तेवढ्यात तिकडं एक रिक्षा आली. म्हणजे ती एका माणसासोबत त्या रिक्षावाल्याचा असा छोटा मोठा वाद चालू होता, हलकासा वाद चालू होता. तो माणूस रिक्षाचे काही पैसे नव्हता देत म्हणून त्या रिक्षावाल्याचा वाद चालू होता. पण मी त्याला काही डिस्टर्ब वगैरे केलं नाही. मी त्याला फक्त विचारलं काका चालणार का? तर तो पण नाही बोलला. मग दुसऱ्याला विचारलं, तो पण बोलला नाही. मग तिसरी रिक्षा अचानक एका म्हणजे ब्रिजच्या खाली, म्हणजे ज्या ब्रिजच्या खाली मी असा उभा होतो ना त्याच्या थोडंसं अंतरावरती, म्हणजे 20 पावलाच्या अंतरावरती एक रिक्षा, सुमसाम रिक्षा उभी होती. आणि त्या रिक्षामध्ये एक माणूस बसलेला होता. व्हाईट कलरचे रिक्षाचे जसे कपडे असतात, पूर्ण व्हाईट कलरचे कपडे घालून तो माणूस बसलेला होता. मी माझ्या मैत्रिणीला, आता पाऊस पडतो, मी बोललो की पटकन त्या रिक्षात जाऊन बसतो. त्या रिक्षात बसलो. बसल्यानंतर त्या माणसाला मी विचारलं की बाबा ॲक्च्युअलमध्ये तुम्ही आम्हाला सोडू शकता का? म्हणजे आता रात्रीचे उशीर झालेला आहे, तर तुम्ही आम्हाला सोडू शकता का? मी त्यांना असं विचारलं. तर ते बोलले की हो दादा चालेल, सोडून. कुठं सोडवायचं आहे? मी बोललो की अशा जागी सोडायचं आहे, तुम्ही सोडाल का? तर बोलले एवढ्या आत जाणार, मग तुम्हाला उशीर नाही होणार का यायला रिटर्न? मी बोललो मला रिटर्न यायचं आहे ना. तर त्यांनी मला विचारलं तुम्हाला यायला उशीर नाही होणार का? एक मिनटं, गाडी रस्ता क्रॉस करतोय मी. हां. तर त्यांनी मला विचारलं की तुम्हाला उशीर नाही होणार का? सो मी त्यांना बोललो की हां दादा उशीर तर होणार आहे, पण काय करणार, ही मुलगी एकटी आहे, हिला सोडायला तर जावं लागणार ना. मग मी तिला सोडायला निघालो. आता त्या रिक्षामध्ये बसल्यानंतर मला काय असं म्हणजे मला काय नॉर्मली म्हणजे असे विचार वगैरे यायला लागले, अरे हिला एकटीला सोडायला चाललो आहे, तिचे मॉम डॅड काय बोलतील. आणि त्याच्या मॉम डॅडला अंदाजा पण नव्हता की रात्रीच्या एवढी उशीर झालेले आणि हा म्हणजे कोण तिला सोडेन आता. आणि ती माझ्यासोबत होती, तिला वर्कशॉपवरून उशीर होतं, खूप म्हणजे उशीर झालेला होता. सो नंतर रिक्षात बसलो. रिक्षा निघाल्यानंतर तेव्हा जे रिक्षावाले काका होते त्यांच्याकडे मी एवढं लक्ष नाही दिलं, कारण ती मुलगी बाजूला होती, मी त्याशी बोलत होतो. तिला भीती वाटत होती उगाच मॉम डॅड वगैरे वरडतीन, जास्त उशीर झालेला आहे. मग तिथून आम्ही दोघं जण निघालो. आता आम्ही दोघं जण निघालो, ती एरियात पोचली तर एरियात अख्ख्या लाईटी बंद होत्या. आणि ती मुलगी तिला मी असं म्हणजे लाईक घरपर्यंत जाऊन सोडू नव्हतो शकत. घरपर्यंत सोडायला गेलो असतो तर उगाच तिला कोणी काय बोललं असतं. म्हणून मी तिच्या सर्कलवरती उभा राहिलो त्या रिक्षावाल्या काकांसोबत. आणि रिक्षावाल्या काकांसोबत उभा राहिलो तर रिक्षावाले काका मला मागं वळून पहिले बघत नव्हते, ते पुढंच बघत होते रिक्षा चालवताना. आणि नंतर मग जेव्हा ती रिक्षा म्हणजे थांबवली तिकडं, तिला सर्कलवर थांबवलं, तिला उभं केलं आम्ही लोकांनी सर्कलवरती, कारण तिचे डॅड तिला घ्यायला येणार होते. त्या सर्कलवरती घराच्या 2 मिनिटाच्या अंतरावरती तिचं सर्कल होता. तर तिथं तिचे डॅड घ्यायला येणार होते. तर रिक्षावाल्या काकांना बोललो काका इथं लाईटी बंद आहेत, तुम्ही एक काम करा ना, रिक्षाची ना टॉर्च ऑन करा. तर त्या काकाने रिक्षाची टॉर्च ऑन केली आणि मग ती समोर उभी राहिली. मग ती टॉर्च बरोबर तिच्यावर जात होती, म्हणजे ती पूर्ण दिसत होती. मग तिचे डॅड आले आणि तिला घेऊन गेले. आता घेऊन गेले, विषय असा झाला की रात्रीचे 11:43ची शेवटची ट्रेन होती मला कांदिवलीवरनं, जी मला दादरला सोडणार होती. पण दादरवरनं ट्रेन नव्हती हे मला चांगलंच माहिती होतं.
मग तिथून माझी जी मैत्रीण होती तिचा असा विषय झाला की ती गेली गपचूप घरी आणि तिची मजा झाली. आता माझे वांदे झाले ना इथं. मग नंतर मग शेवटी मी त्या रिक्षावाल्या काकांसोबत बसून स्टेशनसाठी निघालो, कांदिवली स्टेशनसाठी. तर आमचं असं सहज बोलणं वगैरे चालू झालं की काय काका तुम्ही काय करता, तुम्ही बरे आहे का? मी बोललो हां मी बरा आहे, तुम्ही कसे? तर ते पण बोलले की मी एकदम बरा आहे, असं आहे तसं आहे वगैरे. मग ते पुढे बघूनच बोलत होते. मग अचानक त्यांनी त्यांचं गाव म्हणजे त्यांनी त्यांच्या गावाचा विषय काढला की मग मी त्यांना बोललो की काका तुमचं नाव काय? तर त्यांनी ब्ला ब्ला असं नॉर्मली नाव म्हटलं, मला आठवण नाही आता पण नाव म्हटलं. मग त्यांनी मला माझं गाव विचारलं. तर मी बोललो की माझं गाव सोलापूर आहे, अक्कलकोट साईड, तुळजाभवानी साईड ह्या साईडला माझं गाव पडतं. सोलापूर साईड म्हणजे सोलापूरच आहे माझं गाव, असं मी त्यांना म्हटलं. मग ते बोलले की ओके ओके. मग मी त्यांना विचारलं तुमचं गाव कुठलं? तर त्यांनी जो मागं वळून लुक दिला आणि जो त्यांचा लुक होता तो मी तुम्हाला आता सांगणं अक्षरशः काटे येतील अंगावरती. ते टर्न झाले आणि त्यांच्या इथं टिळा होता, जसे स्वामी लावतात तसे असा टिळा होता. आणि पूर्ण त्यांचे केस नव्हते, टकला होता पूर्ण त्यांचा. आणि ते टर्न झाले आणि ते टर्न, अरे बाबांनो थांबा स्टोरी सांगतोय मी जरा. काय बोलतो भाई? हा माझा मित्र भेटलेला आहे रात्रीचे. कसं आहे? चाललं घरीच चाललोय. हां. सो अक्षरशः म्हणजे ते रिक्षावाले काका आहे, त्यांचे पूर्ण केस नव्हते, प्लस त्यांचा स्वामींसारखा टिळा होता. आणि ते मागं वळून असे बघून मला बोलतात, म्हणजे ते मागं असे वळाले आणि त्यांनी लुक दिला जो आणि बोलले मी अक्कलकोटचा आहे. आणि तिकडं जो माझ्या अंगावर काटा आला, पण मी एकदम शांत झालो, मला तिकडं नॉर्मल वाटलं. पण नंतर मी काकांना विचारलं काका आता मला ट्रेन कशी भेटेन? तर काकांनी बोललं की तुला कांदिवलीवरनं 11:43ची ट्रेन भेटेन. मग दादरवरनं पण. मग मी बोललं दादरवरनं काय करू? मग ते बोलतात की अरे टेन्शन नको घेऊ, सगळं ठीक होणार आहे. मी आहे ना, टेन्शन कशाला घेतो, तुला सांगतो ना तसं कर ना. मी बोललो की ठीक आहे. पण त्यांनी मला काही सांगितलंच नाही, ते मला फक्त एवढं बोलले टेन्शन नको घेऊ मी आहे, एवढंच बोलले त्यांनी. आणि मग मी गेलो कांदिवलीवरनं दादरवर पोचलो तर एक पण ट्रेन नाही. माझी हालत खराब दादरवर पोचल्यानंतर. आता मी बोललो की रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत. बोललो रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत, आता मला ट्रेन कुठून भेटणार? आणि मग रात्रीचे हां बाय. तर रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत. बोललो ट्रेन कुठून भेटणार? तर मी दादरला वेट करत होतो ट्रेनचा. मी बोललो आता काय करणार? ते काका तर बोलत होते की दादरवरनं तू टेन्शन न घेऊ, तुला काय ना काहीतरी रूट भेटून जाईल, तू टेन्शन न घेऊ. पण 2:30 वाजले, काही ट्रेन नाही. अचानक मी सायलेंटवर असा बसलेलो होतो आणि अचानक ट्रेनची अनाऊन्समेंट झाली की एक पंजाब एक्सप्रेस येते, जी 2:30 काय 2:45ची पंजाब एक्सप्रेस होती. तर त्या ट्रेनची पूर्ण ब्लँक जेव्हा इंडिकेटर होते तेव्हा पंजाब एक्सप्रेसची हे झाली, काय बोलतात त्याला, अनाऊन्समेंट वाजली. आणि अनाऊन्समेंट वाजली तेव्हा जाऊन माझ्या कुठं हृदयाला शांतता भेटली. आणि अचानक ती मेल आली आणि त्या मेलमध्ये बसलो आणि मी रात्री 3:30-4 वाजता घरी पोचलो. हाँ बाय. बस घर पे जा रहा है, ब्लॉगिंग कर रहा था. हाँ हाँ ब्लॉग शूट कर रहा हूँ. और सब ठीक? बस, एकदम मजे में. हां. तर असा म्हणजे त्या रात्री माझ्यासोबत किस्सा झाला. आणि अक्षरशः म्हणजे मी एवढा कांदिवलीला जातो, बोरिवलीला जातो, बरेचसे रिक्षा जसं आपला माझ्या कल्याणमध्ये राहतो एवढ्या वर्षापासनं. तर कल्याणमधले सगळे रिक्षावाले मला माहिती आहेत की कोण रिक्षावाले आपल्याला सोडतात, कोण रिक्षावाले आपल्याला भेटतात. पण कांदिवलीला मी गेले 6 वर्ष जातो आहे, बोरिवलीला गेले मी 6 वर्ष जातो आहे, अजूनपर्यंत ते रिक्षावाले मला रिटर्न कधी बघायला भेटले नाही. आणि मला असं वाटतं त्या रात्री स्वामीच आलेले माझी मदत करायला. कारण तो मुमेंट माझ्यासाठी खूपच जास्त वेगळा होता. मी जेव्हा टर्न करून जेव्हा त्यांनी जो लुक दिला ना मला, असं वाटलं की स्वामीच बघत होते मला. आणि मग त्यांनी मला ते दर्शन दिलं. त्यांनी मला बोलले तू टेन्शन नको घेऊ, तुझं सगळं नीटच चांगलं होणार आहे, तू बरोबर घरी पोचशील, तू टेन्शन नको घेऊ. आणि मला असं दादरला पोचलं, इंडिकेटर ब्लँक बघून मला वाटलं काहीच नाही, गाड्या बिड्या. मी खूप टेन्शनमध्ये आलेलो.
पण शेवटी एक मेल आली, त्या मेलनी मला घरी सोडलं. प्लस त्या दादांनी पण एवढी मदत केली. त्या मुलीच्या टायमाला त्यांनी टॉर्च ऑन केली रिक्षाची आणि सोडलं. तिच्या डॅडचा येण्याचा वेटसुद्धा केला. त्यांनी माझ्यासाठी थांबले ते तिकडं 10 मिनटं. आणि असं असतं की त्या एवढ्या जोरात पावसामध्ये कोणीतरी मदतीला आलं तर सगळी स्वामींची कृपा. तसाच तो पिक्चरच खूप छान होता. त्या पिक्चरला खरं म्हणजे त्या गोष्टी सगळ्या बनवल्या गेल्या. अरे थांब ना भाई. ऐ, ए माझे फॅन्स, हे रात्रीचे 2:30-3 वाजता भेटणार आहे माझे फॅन्स. हे पण सगळे स्वामींचेच भक्त. तर गाईस मी फायनली घरी पोचायला आलेलो आहे. तिथं पूर्ण अंधारा आहे. त्या अंधारामध्ये मी आता जाणार आहे. सो बाय, टेक केअर, लव्ह यू. पिक्चर नक्कीच सगळ्यांनी बघा आणि थँक्यू सो मच. काय सर, तुम्ही एवढा छान मूवी बनवला. प्रवीण तरडे सर, थँक्यू सो मच.